Okay, students, welcome to Harish tutorial. In the topic solutions, today we discuss the next and important article of this topic, and that one is nothing but the want of factor. Okay, आता want of factor म्हणजे नेमकं काय हे आपल्याला घ्यायच्या अगोदर जरा थोडंसं आपण बाकीचं डिस्कशन करूया आणि मग या डेफिनेशन कडे येऊया. ठीक आहे. आता सुरुवातीला तुम्हाला इथं मी बोर्डवर जरा थोडंसं काही फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. त्यानंतर एक टेबल काढलेलं आहे. ते टेबल आपल्याला कंप्लीट करायचं आणि त्याच्यावरून आपण मग नंतर पुढे क्लिअर करूया. आता सी फर्स्ट वन समजून चला. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला दिलेलं आहे दॅट इज द T0B ऑफ वॉटर. म्हणजे इथं जर समजून चला फॉर एक्झाम्पल आपल्याला बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट घ्यायचा आहे वॉटरचा आहे का नाही. बॉइलिंग पॉईंट सॉल्वंटचा आणि पाण्याचा बॉइलिंग पॉईंट आपल्याला माहिती आहे किती आहे. इट इज 373.15 केल्विन. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये एक काम करा म्हणजे जनरली आपल्याला माहिती आहे की दॅट इज द 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 273 केल्विन. 100 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 373 केल्विन. बरोबर आहे. पण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये का नाही ऍक्च्युली 0.15 पण घ्यायचं ते विसरायचं नाही. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी लक्षात ठेवा. ओके. इन जनरल बाकी तुम्ही फक्त 273 373 घेतलं चालेल काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथं वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आला तर 373.15 केल्विन. इथं आपल्याला दिलाय दॅट इज द फ्रीजिंग पॉईंट फॉर वॉटर. इट इज नथिंग बट द फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सॉल्वंट. पाण्याचा आपल्याला फ्रीजिंग पॉईंट माहिती आहे. इट इज द 0 डिग्री सेल्सिअस अँड दॅट इज इक्वल टू 273.15 केल्विन. हे दोन क्लिअर झाले. ओके. आपल्याला आणखीन एक दिले केबी. यू नो व्हेरी वेल दॅट इज नथिंग बट द इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट फॉर वॉटर. कधी एक गोष्ट लक्षात घ्या हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे जर कदाचित काही वेळा असं होईल की समजून चला फॉर एक्झाम्पल 2-3 मार्क आपल्याला एमसीक्यू येतो आणि शेवटी देतात कॅल्क्युलेट द इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट फॉर वॉटर. तर आपलं उत्तर याच्या आसपास आलं पाहिजे. 0.52 या 0.53 काही पुस्तकांमध्ये 52 आहे. ओके. म्हणजे इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट आपल्याला दिलेला आहे. इट इज द 0.53 केल्विन किलोग्राम पर मोल. आणि तसाच वॉटरचा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट पण घेतलाय. इट इज द 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. आता याची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज द इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, व्हॉट इज द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. करेक्ट. त्यानंतर डेल्टा टीबीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. इट इज नथिंग बट द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इज इक्वल टू काय येतं तर इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट इंटू मोलॅलिटी केबी इंटू मोलॅलिटी. सिमिलरली डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज इक्वल टू काय येतं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इंटू मोलॅलिटी. ओके. आणि डेल्टा टीबी आपण कसा कॅल्क्युलेट करतो तेही आपल्याला माहिती आहे. दॅट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉईंट ऑफ अ सॉल्वंट टीबी मायनस T0B. आणि फ्रीजिंग पॉईंटच्या बाबतीत उलट आहे कारण डिप्रेशन आहे तिथं. डेल्टा टीएफ कसा कॅल्क्युलेट करतो तर फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट मायनस फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन. म्हणजे इथं काय आलं T0F मायनस TF. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता हा चार्ट आपल्या जवळ दिलेला आहे लक्षात घ्या आणि याचाच जरा थोडासा अभ्यास करून आपण जरा इकडे घ्यायचं. ऍक्च्युअली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी तुमच्या चारही संपलेल्या आहेत. Number first one very well that is the lowering of vapor pressure. Second one the elevation of boiling point. Third one is nothing but the differential freezing point. Fourth one is the osmotic pressure. परत एकदा आठवण करून देतो ऑस्मोटिक प्रेशरला तुम्ही मोलार कॉन्सन्ट्रेशन घेताय पण इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आणि डिफरन्शियल फ्रीजिंग पॉईंटला मोलल कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं मोलॅलिटी. ओके. आता आपण ऍक्च्युअली बाकीच्या दोन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी घेत नाही फक्त या दोन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीशी थोडंसं आपण काय करूया स्टडी करूया बाळांनो. नंबर फर्स्ट वन दॅट इज द delta TB is nothing but the elevation of boiling point and delta TF it is nothing but the depression in freezing point. आता TB म्हणजे काय तर it is the boiling point of a solution आणि TF म्हणजे काय तर it is the freezing point of a solution. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता सी वन बाय वन आता समजून चला पहिल्यांदा आपल्याला एक एक पॉईंट क्लिअर करा. सावकाश घ्या काही प्रॉब्लेम आला तरी मला कॉमेंट्स मध्ये टाका. आता पहिलं आपल्याला काय दिलंय 1 मोलल युरिया सोल्युशन. ओके. व्हॉट इज द डेल्टा टीबी फॉर 1 मोलल युरिया सोल्युशन हे आपल्याला घ्यायचं आहे. सी फर्स्ट वन आपल्याजवळ फॉर्म्युला आहे ना. काय फॉर्म्युला आहे तर दॅट इज नथिंग बट द डेल्टा टीबी इज इक्वल टू काय केबी इंटू मोलॅलिटी. केबी तुम्हाला दिलेला आहे इथं लक्षात घ्या. मी इकडे त्यासाठी मांडून ठेवलेलं आहे. ओके. केबी दिलाय केएफ दिलाय. आता तुमची मोलॅलिटी किती आहे सोल्युशनची तर 1 आहे. म्हणजेच केबी इज इक्वल टू आपल्याला किती दिलाय तर 0.53 मल्टिप्लाइड बाय बघा मी काय म्हणतोय मोलॅलिटी किती आहे 1 आहे. म्हणजे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इज इक्वल टू किती आलं रे तर दॅट इज इक्वल टू 0.53. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या इथं फसायचं नाहीये.
तुम्ही भले केल्विन घ्या किंवा डिग्री सेल्सिअस घ्या, कारण का इथं तुम्ही कुठं फसता माहिती आहे का, मग ते डिग्री सेल्सिअस घेतलं तर डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विनला परत 273 चा पुरवतो आणखीन इश्यू करता, तसं नाही करायचं. इथं मात्र आपल्याला माहिती आहे किती आलं आपलं, तर केल्विन मध्ये आलं, समजून चाला. लक्ष देत आहे का बघा. आता डेल्टा टीबी 0.53 कधी आला, तर व्हेन यू कॅन कन्सिडर द गिव्हन सोल्युशन इज अ युरिया. आता इथून पुढे लक्ष द्या. अँड यू नो व्हेरी वेल द युरिया इज अ नॉन इलेक्ट्रोलाइट विच कॅन बी गिव्ह द ओनली वन पार्टिकल. हा शब्द महत्वाचा आहे. विच गिव्स ओनली वन पार्टिकल इन अ सोल्युशन. आता बघा लक्ष द्या इकडं, समजून चला. फॉर एक्झाम्पल मी असं का म्हटलं, तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आर दॅट प्रॉपर्टीज विच डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. बरोबर आहे. म्हणजे मला इथं किती सोल्यूट पार्टिकल मिळालं, तर एकच मिळालं. म्हणजे युरियाचा मी एक मॉलिक्यूल जर पाण्यात टाकला तर यू कॅन गॉट ओनली वन पार्टिकल. लक्षात घ्या. म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय, आता किती झालं इथं, तर दॅट वन इज नथिंग बट द 0.53. दॅट इज इक्वल टू 0.53 केल्विन. इट इज नथिंग बट द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट फॉर 1 मोल ऑफ अ सोल्युशन. आणि आठवत असेल तर बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटी केलं. बरोबर. आता मला काय पाहिजे, टीबी पाहिजे. टीबीचा फॉर्म्युला काय, तर आता इथं आला बघा, डेल्टा टीबी इज इक्वल टू काय, तर टीबी मायनस T0B. म्हणजे दॅट इज नथिंग बट द बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन इज इक्वल मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सॉल्व्हंट दॅट इज इक्वल टू इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आता मला जर टीबी पाहिजे असेल तर टीबी इज इक्वल टू बाळांनो काय येईल मला सांगा, हा इकडे घ्या. म्हणजे डेल्टा टीबी प्लस T0B. आता डेल्टा टीबी आपला किती आला, तर 0.53 प्लस T0B किती आहे, तर इथं दिलेला आहे, दॅट इज द 373.15. म्हणजेच आपलं उत्तर इथं किती येईल, तर 373.68 केल्विन. हे जमलं पाहिजे. म्हणजे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट एवढ्यानं वाढला ना, 1 मोलर सोल्युशनला 0.53 न वाढला. म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन किती आला, तर इट इज इक्वल टू 373.68 केल्विन. That one is nothing but this is the first point. लक्षात घ्या. When you can take 1 molar urea solution at that time the elevation of boiling point is equal to 0.53. ओके. आणि इथं किती येईल तुमचं मग 373.15 प्लस 0.53 म्हणजे 373.68. हा काय झाला, त्याचा बॉइलिंग पॉइंट झाला. समजतंय. आपण पहिल्यांदा हा चार्ट पूर्ण करूया. आता नंबर नेक्स्ट वन. When you can consider 1 molar glucose solution, you can also know very the glucose, it is also non-electrolyte which can be also gives only one particle. That is nothing but again you can say there is the increase in 0.53 Kelvin. इलेव्हेशन फॉर बॉइलिंग पॉइंट 1 मोल ग्लुकोज म्हणजे किती आहे, केबी 0.53. बरोबर आहे. आपण ॲक्वेस सोल्युशन घेतोय, मोलॅलिटी 1च आहे म्हणून 0.53 आलं. म्हणजे मी काही इथं चेंज करत बसत नाही. ग्लुकोजला सुद्धा बाळांनो किती येणार आहे बॉइलिंग पॉइंट, तर इट इज ऑल्सो इक्वल टू 373.68 केल्विन. म्हणजे इथं 1 मोलर युरिया काय आणि 1 मोलर ग्लुकोज काय हे आपल्या लक्षात येत आहे का बघा. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता 1 मोलर शुगर सोल्युशन CR. शुगर इट इज ऑल्सो नॉन इलेक्ट्रोलाइट. दॅट इज नथिंग बट इट कॅन बी ऑल्सो गिव्स ओनली वन पार्टिकल. लक्षात घ्या. त्याचं डिसोसिएशन होणार नाहीये. म्हणजे परत एकदा 0.53 मल्टिप्लाइड बाय 1. Again, what is the delta TB? It is nothing but the elevation of boiling point is equal to 0.53. 1 मोलर शुगरला पण तेवढंच येत आहे. समजताय का बघा बाळांनो. म्हणजे इथं परत एकदा बॉइलिंग पॉइंट ऑफ 1 मोलर शुगर सोल्युशन किती येणार, तर 373.68 केल्विन. हे 3 पॉइंट्स तुमच्या लक्षात आले का बघा व्यवस्थित. ओके. म्हणजे इथपर्यंत आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये. आता खरी गमत इथून पुढे चालू झाली. सी फर्स्ट वन. तुम्हाला एक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी समजली ना तर बाकीचं सगळं समजणार आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. सी फर्स्ट वन. आता इथं आपण काय घेतलं, 1 मोलर NaCl सोल्युशन. आता तुम्ही काय म्हणाल की व्हेन यू कॅन कॉन्सन्ट्रेशन इज द 1 मोलर दॅट इज नथिंग बट द केबी इंटू मोलॅलिटी इज द 1. 0.53 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 0.53. म्हणजे इथं पण तेवढंच आलं पाहिजे. पण आपण जे इथं हे 1 जे लिहिलेलं आहे हे काय आहे, तर दॅट आर नथिंग बट द नंबर ऑफ द पार्टिकल्स विच कॅन बी गिव्हन बाय दॅट सबस्टन्स इन अ सोल्युशन. आपल्याला युरिया, ग्लुकोज किंवा शुगर हे सगळे नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत.
म्हणजे एक मॉलिक्यूल एकच पार्टिकल देणार आहे. पण आता इथं जर तुम्ही गेला तर इथून पुढे गंमत चालू झाली आणि खूप सोपं आहे, काही अवघड नाहीये. When you can think about the NaCl, what happens here? In case of NaCl, you know very well, the NaCl can be undergoes dissociation to produce Na plus and Cl minus. Meaning of that one, what happens? See first here, the NaCl which can be undergoes dissociation to produce Na plus plus Cl minus, that is the one molecule of NaCl. What I say, इथं लक्षात घ्या, वन मॉलिक्यूल ऑफ NaCl undergoes dissociation to one particle of Na plus या वन सोडियम आयन अँड वन क्लोराइड आयन. म्हणजे इथं तुमच्या जवळ असताना एक पार्टिकल होता, त्याचे बाळांनो तुम्ही किती पार्टिकल केले? तर 2 पार्टिकल केले. आणि जर पार्टिकलची संख्या डबल होते, पार्टिकलची संख्या जर का चेंज होते तर साहजिकच क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी सुद्धा चेंज होणार आहे. आता लक्षात आलं का बघा? म्हणजे इथं मी घेताना आता मला NaCl ला काय करावं लागेल? तर देअरफॉर 2 मल्टिप्लाइड बाय. आता लक्षात आलं का बघा? म्हणजे इथं मी 2 का घेतलं? तर 2 मल्टिप्लाइड बाय Kb, दॅट इज नथिंग बट द 0.53 मल्टिप्लाइड बाय मोलॅलिटी. म्हणजे when you can consider in case of NaCl, there are the 2 particles which can be given by this NaCl. Therefore 2 multiplied by 0.53 is equal to किती? 1.06 केल्विन. लक्षात घ्या. म्हणजे when you can consider the 1 molar sugar which can be having only elevation of boiling point is the 0.53, while 1 molar NaCl having the elevation of boiling point is equal to किती आलं? 1.06. का? तर NaCl बाळांनो काय? इलेक्ट्रोलाइट आहे. इट कॅन बी अंडरगोज डिसोसिएशन टू प्रोड्यूस 2 particles. So these are the 2 particles which can be given by the NaCl. आणि म्हणून त्याची क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी चेंज झाली. आता लक्षात आलं का बघा? 1.06 लक्षात येतंय का नाही येतंय मला सांगा. बरोबर आहे. आता इथं आपल्याला बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन घ्यायचं आहे. म्हणजे काय करणार तुम्ही? मग आता इथं आपण पटकन घेऊया. दॅट इज द 373.15 प्लस 1.06. याच्यामध्ये ह्याची ऍडिशन होईल. बरोबर. म्हणजे इथं किती आलं? तर 21 आणि 374. म्हणजे याचा बॉइलिंग पॉइंट येणार 374.21 केल्विन. लक्षात आलं का बघा बाळांनो? म्हणजे when you can consider this one, it is the increase या elevation of boiling point. Similarly परत एकदा इथं येऊया. 1 मोलर कॅल्शियम क्लोराइड. आता बघा काही अवघड नाहीये, तुम्हाला मी क्लिअर सांगतो. आता 1 मोलर कॅल्शियम क्लोराइड घेतलं तर व्हॉट हॅपन्स हियर? सी फर्स्ट वन, द कॅल्शियम क्लोराइड इट इज ऑल्सो इलेक्ट्रोलाइट विच कॅन बी अंडरगोज डिसोसिएशन टू प्रोड्यूस Ca2++2Cl-. पटतंय? म्हणजे when you can consider there is the 1 particle of calcium chloride, when it can be dissolved in a water in aqueous solution, it can be gives 1 + 2 that are nothing but total 3 particles. पार्टिकलची संख्या वाढली. लक्षात घ्या. म्हणजे जेवढं इलेक्ट्रोलाइट आहे, सॉल्ट असेल तर त्याची संख्या पार्टिकलची वाढणार, डिसोसिएशन होणार ना. म्हणजे इथं तुम्हाला काय घ्यावं लागेल? तर पार्टिकलची संख्या 3 आहे, एका पार्टिकलला 0.53 आहे रे. म्हणजे इथं 3 पार्टिकलला किती येणार? 3 मल्टिप्लाइड बाय 0.53. लक्षात येतंय का बघा? म्हणजे इथं किती आलं? 9 आणि यानंतर इकडं आलं 1.59. म्हणजे when you can consider here, these are the 3 particles which can be responsible for the elevation of boiling point, and that one is nothing but the number of the particles which can be given by that substance in a solution. पार्टिकलची संख्या वाढली म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की that is the qualitative property. It is the property which can be depends on number of solid particles. त्याची डेफिनेशन लक्षात घ्या. आता कळतंय? आता इथं परत एकदा काय येणार? आता मग 373.15 प्लस 1.59 म्हणजे किती बघा बरं? इथं 14, इथं 74, इथं आलं आपल्याला 374.74. आता क्लिअर होतंय का बघा? बरोबर बाळांनो? म्हणजे याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर थोडासा तो चार्ट. आता एकदा ही गोष्ट लक्षात आली की काम फिनिश झालं. ओके. सी फर्स्ट वन, 1 मोलर अल्युमिनियम क्लोराइड. आता अल्युमिनियम क्लोराइड घेतलं, किती पार्टिकल्स मिळतील आपल्याला? आता लिहायची काही गरज आहे का बघा बरं? तरी पण आपण क्लिअर करूया. अल्युमिनियम क्लोराइड AlCl3, 1 पार्टिकल या 1 मॉलिक्यूल अंडरगोज डिसोसिएशन टू प्रोड्यूस Al3++3Cl-. that is the 1 + 3
टोटल 4 पार्टिकल्स कॅन बी गिवन बाय AlCl3. म्हणजे इथं काय येणार 4 मल्टिप्लाइड बाय 0.53. आता लक्षात आलं का बघा. ओके, सो दॅट वन इज नथिंग बट आता इथं किती बघा तर दॅट इज द 12. ओके, एक आलं, त्याच्यानंतर 20 आणि 21 2.12 येईल. बरोबर आहे. दॅट वन इज द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. म्हणजे या प्रमाणे आपल्याला क्लिअर करायचं आहे. म्हणजे व्हॉट इज दिस वन, दिस 4 इज नथिंग बट द नंबर ऑफ द पार्टिकल्स विच कॅन बी गिवन बाय दॅट सबस्टन्स इन अ सोल्युशन. आणि मग आता तेच इथं ऍड करा बाळांनो. म्हणजे किती येईल 2.12. म्हणजे इथं आलं 7, 27, इथं आलं 5, 375.27 आलं. दिस वन इट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट 1 मोलर AlCl3. लक्षात आलं. मग तसंच आता याचं घ्या Al2SO4 किती येणार. आता अल्युमिनियमचे रिएक्शन पाहिजे इथं लिहितो मी Al2. गडबड करायची गरज नाही. SO4 थ्राइस काय मिळणार तुम्हाला तर देयर इज द फॉर्मेशन ऑफ ट्वाइस Al3 plus 3SO4 2 minus. हाऊ मेनी पार्टिकल्स कॅन बी फॉर्म हियर 5. म्हणजे इथं काय आलं 5 मल्टिप्लाइड बाय 0.53. 0.53 का घेतोय ते कळतंय का, लक्षात येतंय का बघा. म्हणजेच इथं किती 5 त्रिक 15, एक आला. ओके, एक मिनिट, एक आला. आता इथं 5 5 25 आणि 26 म्हणजे 2.65 येईल. बरोबर. आता 2.65 याच्यामध्ये ऍड केलं तर किती येईल मला सांगा तर 10 आणि इथं 8 येईल. म्हणजे 375.80 केल्व्हिन. सो दॅट वन इज नथिंग बट द बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट सोल्युशन. म्हणजे आपण इथं काय केलं जरा थोडंसं लक्ष द्या बाळांनो. When you can consider here, these are nothing but the number of the particles. आता मी काय म्हणतो लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेस आता थोडंसं क्लिअर करा. जर का बघा मी काय म्हणतोय आता मला हा 5 पाहिजे तर मी काय करणार तर दॅट वन इज नथिंग बट द 2.65 डिवायडेड बाय 0.53 घेतलं तर मला 5 मिळेल. मी काय केलं बघा जरा थोडंसं लक्षात घ्या. ओके, नंतर पुढं समजून चला 2.12 डिवायडेड बाय 0.53 केलं तर मला 4 मिळेल. बरोबर. इथं येतो 1.59 डिवायडेड बाय 0.53 केलं तर मला तिथं 3 मिळेल. ओके, बरोबर आहे. समजून चला इथं गेलो 1.06 डिवायडेड बाय 0.53 केलं तर मला 2 मिळेल. आणि शेवटचं घेऊया 0.53 डिवायडेड बाय 0.53 केलं तर मला 1 मिळेल. म्हणजे हे 1, 2, 3 किंवा हे 4, हे 5 काय आहेत तर तुम्ही म्हणाल दिस वन इज नथिंग बट द नंबर ऑफ द पार्टिकल्स व्हिच कॅन बी गिवन बाय दॅट सबस्टन्स इन अ सोल्युशन. बरोबर. बाळांनो हे जे 1 2 3 4 5 आहे का नाही दॅट वन इज कॉल्ड ॲज what I say want of factor. What I say that one is called as want of factor. आता मी तुम्हाला want of factor ची डेफिनेशन सांगतो लक्षात घ्या. and that want of factor which can be designated by the letter small I. What is the definition of want of factor? Want of it is the name of the scientist and which can be gives an idea about the relation between the qualitative properties in a solution at that time. That factor which can be given by that scientist it is called as the want of factor. Definition आपल्याला कोण विचारणार नाही पण मला माहिती आहे याचा want of factor 5 आहे. कसा आला जरा थोडंसं लक्ष द्या. I इज इक्वल टू म्हणजे want of factor इज इक्वल टू मी हे 2.65 काय घेतलंय रे तर दॅट वन इज नथिंग बट द ऑब्झर्व्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. मी काय म्हणतो लक्षात घ्या. मला सोल्युशनची मिळालेली म्हणजे इथं मी काय घेतलं ऑब्झर्व्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, ऑब्झर्व्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी डिवायडेड बाय आता इथं मी परत काय घेतलं तर 0.53 घेतलं. ही 0.53 कशी आहे तर इट इज द क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी दॅट इज द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट व्हेन द गिवन सोल्युशन इज द नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे जे सोल्युशन एकच पार्टिकल देतंय त्याची आली आणि हे काय झालं पार्टिकल बदलतंय. म्हणजे याला तुम्ही इथं काय म्हणू शकता बाळांनो तर दॅट वन इज कॉल्ड ॲज द थेरॉटिकल क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट आय से हियर म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर
What is the one-top factor? The one-top factor is defined as ratio of observed colligative property to the theoretical colligative property. लक्षात येतंय का बघा. किंवा कदाचित तुम्ही असंही म्हणू शकता, व्हॉट इज द one-top factor? ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, तर इट इज नथिंग बट, आता मी स्पेसिफिक बोलतो, दॅट इज द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट फॉर, म्हणजे कोण आहे, तर दॅट इज नथिंग बट द इलेक्ट्रोलाइट. लक्षात आलं का बघा. म्हणजेच आपण याला असं म्हणूया, इट इज नथिंग बट द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी फॉर इलेक्ट्रोलाइट डिवाइडेड बाय, आता थिओरिटिकल म्हणजे काय, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट. ह्याचा जरी तुम्ही रेशो घेतला तरी तुम्हाला बाळांनो इथं काय मिळणार, तर दॅट वन इज नथिंग बट द one-top factor दॅट इज इक्वल टू आय. म्हणजे one-top फॅक्टरची डेफिनिशन तुम्हाला कळली पाहिजे. आणि व्हॉट इज द one-top फॅक्टर्स ही फर्स्ट वन. म्हणजे one-top फॅक्टरशी रिलेटेड आपल्याला जरा थोडंसं परत एकदा बोलतो, जरा थोडंसं क्लिअर करा. तुम्हाला इथं पहिला फॉर्म्युला दिलाय, दॅट इज नथिंग बट द डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटी. पण खरा फॉर्म्युला काय, तर केबीच्या ऐवजी जर का तुम्ही हा one-top फॅक्टर घेतला तर तुम्हाला परफेक्टली मिळतंय का नाही बघा. म्हणजे इथं फॉर्म्युला ऍक्च्युली काय, तर डेल्टा टीबी इज इक्वल टू आय. हा महत्वाचा आहे. इफ आय इज इक्वल टू 1 देन यू कॅन राईट ओनली केबी इंटू मोलॅलिटी. लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्हाला फक्त हाच फॉर्म्युला का दिला, तर प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला बोललोय की यू कॅन टेक ओनली युरिया, ग्लुकोज अँड शुगर. का, तर बिकॉज दे आर नॉन इलेक्ट्रोलाइट. आतापर्यंत मी NaCl CaCl2 कुठेही बोललो नाही, पण आता का बोलतोय, तर आता इथून पुढे तुम्हाला one-top फॅक्टर म्हणजे काय ते माहिती पाहिजे. सो व्हॉट इज द one-top फॅक्टर सी फर्स्ट वन. ओके, म्हणजे डेल्टा टीबी इज इक्वल टू काय फॉर्म्युला, आय इंटू केबी इंटू मोलॅलिटी. तसाच बाळांनो याचा सुद्धा फॉर्म्युला काय येईल, तर डेल्टा टीएफ इज इक्वल टू आय इंटू केएफ इंटू मोलॅलिटी. म्हणजे इथं one-top फॅक्टर हा महत्वाचा आहे. लक्षात घ्या. आणखीन एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, दोन्ही फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, समजून चला. फॉर एक्झाम्पल जरा थोडंसं प्रॅक्टिस करा. दॅट इज द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू, आठवतंय का बघा काय, तर दॅट वन डेल्टा पी अपॉन P10. फॉर्म्युला आठवतोय का पुढे काय फॉर्म्युला आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द W2 अपॉन M2 मल्टिप्लाइड बाय M1 अपॉन W1. बरोबर. आता हे फक्त तुम्ही घेतलंय, याला पण परत काय आलं पाहिजे, मल्टिप्लाइड बाय one-top फॅक्टर. म्हणजे तुम्हाला बरोबर ती काय मिळेल, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मिळेल. लक्षात आलं. आणखीन एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, दॅट वन इज नथिंग बट द पाय. पाय इज इक्वल टू काय येतं, C इंटू R इंटू T. म्हणजे याला सुद्धा कशानं मल्टिप्लाय केलं पाहिजे, तर one-top फॅक्टरनं. सो दीज आर द 4 फॉर्म्युलेज. हे फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ पाहिजेत. दिस वन इट इज नथिंग बट द फर्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सेकंड वन इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. थर्ड वन डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट. फोर्थ वन दॅट इज ऑस्मोटिक प्रेशर. अँड दीज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय दिस फॉर्म्युले. लक्षात येतंय का बघा. आणि म्हणून बाळांनो तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती पाहिजे, ज्याच्यामध्ये इथं काय, तर one-top factor is equal to I. If the I is equal to 1, for what I is equal to 1? If the given substance neither undergoes dissociation nor association. म्हणजे एखाद्याचं डिसोसिएशन पण नाही झालं पाहिजे, एकाचे 2-3 पार्टिकल्स, किंवा उलट पण होतं. समजून चला, तुम्ही एखादं टाकलं तर 2-3 पार्टिकल्स एकत्र येऊन एकच पार्टिकल तयार होतो. म्हणजे जिथं 2-3 पार्टिकल एकत्र येऊन जर एकच पार्टिकल तयार झाला तर त्याला म्हणायचं असोसिएशन. ओके, त्याचं पण एक्झाम्पल घेतो. म्हणजे तिथं जर काय असोसिएशन झालं तर मग मात्र पार्टिकलची संख्या कमी होणार आहे, one-top फॅक्टर कमी येईल. लक्षात येतंय का बघा. आणि समजून चला, फॉर एक्झाम्पल जर डिसोसिएशन झालं तर पार्टिकलची संख्या वाढणार आहे, one-top फॅक्टर वाढणार आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हे फॉर्म्युला तुमच्या जवळ असतील अशी अपेक्षा करतो. आता इकडचं पुसून टाकतो. सी फर्स्ट वन. फेन यू कॅन कन्सिडर सपोज फॉर एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. आता डेल्टा टीएफ आणि टीएफ तुम्ही करायचं, मी काही जास्त हे करणार नाही. डेल्टा टीएफ आता मी डायरेक्ट बोलतो. आता इथं जर 1 मोलर युरिया सोल्युशन आहे तर 1 मोलरला किती येणार, आठवतंय का बघा, दॅट इज द KF इंटू मोलॅलिटी. KF किती आहे, 1.86. म्हणजे इथं येणार 1.86. पटतंय का बघा. त्याच्यानंतर मग आता 273.15 डिवायडेड 273.15 मायनस 1.86 करा, जे येईल ते तुमचं इथं उत्तर असणार आहे. तुम्ही करा ना आता तेवढं. लक्षात येतंय. NaCl घेतलं बाळांनो तर इथं मात्र किती येणार, डिप्रेशन आहे, कमी होणार. किती येणार, 2 मल्टिप्लाइड बाय 1.86 म्हणजे 3.72. तेवढं 3.72 कशानं मायनस करा,
डिप्रेशन आहे ना, मायनस करा म्हणजे काय होईल तुमचा डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट मायनस मध्ये जाणार आहे. डिग्री सेल्सिअस मध्ये मायनस जाईल, केल्विन मध्ये मात्र तो पॉझिटिव्ह येणार आहे. लक्षात येत आहे का बघा. त्याप्रमाणे हे सगळा चार्ट भरून घ्या. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तरी मला बिंदास्त कॉमेंट बॉक्स मध्ये टाका. इथपर्यंत आयडिया क्लिअर, वन टॉप फॅक्टर क्लिअर झालं. म्हणजे वेन यू कॅन कन्सिडर यार, आता मी इथं 3 गोष्टी लिहितो, जरा थोडंसं क्लिअर करा. से फर्स्ट वन, इफ द आय इज इक्वल टू 1, वन टॉप फॅक्टर जर का 1 आहे तर मग आपल्याला माहिती आहे देर इज द नायदर असोसिएशन ओके नॉर डिसोसिएशन. लक्षात ठेवा, जर वन टॉप फॅक्टर इज इक्वल टू 1 असेल म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट, एक पार्टिकल एकच पार्टिकल देणार. इफ आय इज इक्वल टू आय इज ग्रेटर दॅन 1, एक पेक्षा जास्त असेल तर मग मात्र तिथं बाळांनो काय होणार, तर ऍट दॅट टाइम देर इज द डिसोसिएशन कॅन बी कॅरीड आउट. लक्षात येत आहे का बघा, डिसोसिएशन. ओके. आणि इफ आय इज लेस दॅन 1 ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर, देर इज द असोसिएशन कॅन बी कॅरीड आउट. पण हे कधी, व्हेन यू कॅन कॅरीड आउट या व्हेन यू कॅन कन्सिडर इफ द गिवन सबस्टन्स अंडरगोज 100% डिसोसिएशन. लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात इथं जर समजून चला 100% डिसोसिएशन झाले असं कन्सिडर केलं तर मग मात्र हे बरोबर आहे. आलं लक्षात. आणि आयन इक्विलिब्रियम मध्ये आपल्याला झालेलं आहे की एखाद्या सॉल्टचा 100% डिसोसिएशन होतच नाही. दॅट वन इज नथिंग बट द अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन. जर कमी झालं तर काय होईल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे वन टॉप फॅक्टरशी रिलेटेड तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला बाळांनो. हे 4 फॉर्म्युले व्यवस्थित करा. महत्वाचं इथं आय आहे, वन टॉप फॅक्टर घ्यायला विसरू नका. ओके. So this one, it is at about the one top factor. In next video, we can discuss about that is what is the meaning of the association, what is the abnormal molecular mass, and what is the relation between degree of dissociation and one top factor. Okay. Thank you very much.